सुखात देव लक्षात असला ना तर दुःखात त्याला बोलवावं लागत नाही. तो कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या मदतीला जरूर धावून येतो. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात बगीच्यामधले हे जे सुंदर मनाला आल्हाददायक किंवा मनाला प्रसन्न करणारे हे जे सुंदर सुंदर फुलं आहेत, या फुलांनी आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात. आणि श्रावण मासातील मी केलेली माझी पूजाविधी साध्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. बघा, असे हे सुंदरसे गुलाबाचे फुलं, त्यानंतर हा छान अगदी टवटवीत उमललेला जास्वंद जणू काही स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष खेचून घेतो आहे. आणि ही विड्याच्या पानाची वर चढणारी वेल, याने आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात. तर आजचं श्रावण सोमवाराचा पहिल्या श्रावण सोमवारासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या श्रावण महिन्यामध्ये जितकं शक्य होईल तुम्हाला तितकी महादेवांची सेवा करा, शंभू महादेवांचा कृपाशीर्वाद प्राप्त करा. कारण की असं म्हणतात की श्रावण मासामध्ये महादेवांचं जे शिवतत्व आहे हे इतर काळामधल्यापेक्षा श्रावण मासामध्ये आणि वैशाख मासामध्ये, या दोन मासांमध्ये शिवतत्व हे 1000 पटीने आपल्या सृष्टीवर कार्यरत, 1000 पटीने कार्यरत असतं. म्हणजे आपण जितकी जास्तीत जास्त सेवा महादेवांची करू ते त्वरित महादेवांपर्यंत पोहोचत असतं. तर आजची पूजा मी तुमच्या बरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे. आणि आजचा योगायोग इतका छान की माझ्या मनामध्ये जसा श्रावण मास लागला तशी माझ्या मनामध्ये एक इच्छा होती की आपल्याला अखंड बेलाचे पानं हे भेटले पाहिजे. आणि आज असा योगायोग झाला की माझ्या शाळेतल्या माझ्या एका विद्यार्थ्यांनी मला ते अखंड बेलाचे पानं, 108 बेलाचे पानं, त्यासोबत काही फुलं सुद्धा, मी त्याला सांगितलं देखील नव्हतं, पण सहज असा विषय निघाला होता काल फोनवर. त्याच्या वडिलांनी सांगितलं की आमच्या शेतामध्ये झाड आहे म्हणून, तर त्यांनी मला आणून दिलं. तर मी तुम्हाला सांगते, मला आज इतका आनंद झाला, कारण की अखंड बेलाचं पान हे सहसा भेटत नाही. नॉर्मल बेलाचे पानं आपल्याला भेटतात, विकतही मिळतात, पण अखंड बेलाचं पान हे मिळत नाही. तर आजच्या पूजेमध्ये मी श्रावणाची पहिल्या सोमवाराची सुरुवात ही अखंड बेलाच्या पूजेनेच केलेली आहे. तर अखंड बेलाचं पान कसं असतं हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. तर चला बघून घेऊया. हे बघा, हे अशा प्रकारचे अखंड बेलाचे पान असतात. हे 3 पानं एकमेकांना असे चिटकलेले असतात आणि पूर्ण 3 पानांचं एकच पान आहे हे, याला अखंड बेल असे म्हणतात. आणि जे आपलं नॉर्मल बेल असतो, साधा बेल, त्यापेक्षाही या अखंड बेलाला विशेष महत्त्व असतं. असं म्हणतात की हा एक बेल वाहणे म्हणजे आपले जे नॉर्मल जे बेल आहेत ते बेल 1000 पत्र वाहणे, म्हणजे या एक बेल वाहिल्याने आपल्याला साधे 1000 बेलपत्र वाहिल्याचं फळ असं मिळतं. तर अशी बघा, मी ही आजची आपल्या श्रावण सोमवाराची पूजा मांडणी करून घेतलेली आहे. पूजा ही संध्याकाळच्या प्रदोष समयी करत आहे, कारण घरातले सकाळचे कामं आणि सकाळची शाळा असल्यामुळे मला सकाळी पूजा करायला वेळ भेटत नाही. आणि करतो जरी म्हटलं घाई गडबडीत पूजा, तर ती निवांतपणे केल्या जात नाही. त्यामुळे मी आधी सगळे बाकीचे कामं करून घेते आणि पूजा शांततेने व्यवस्थित संध्याकाळी करत असते. तर पूजेची सुरुवात ही तुपाचा दिवा लावून आणि दिव्याचं पूजन करून करायची. आणि केलं. इथे हे अभिषेक पात्र मांडून घेतलं, कारण आता आपल्याला करायची आहे महादेवांची रुद्राभिषेक सेवा. संपूर्ण श्रावण मासामध्ये मी दररोज बेलपत्र महादेवांना 108 बेलपत्र रुद्राभिषेक ही सेवा करत असते. आणि काहीतरी वेगळी सेवा ही दर श्रावण मासामध्ये करत असते. मागच्या वर्षी मी लाखोळी केली होती गव्हाची. बघा, हे अखंड बेलाचं पान आहे. आणि सर्वप्रथम पहिला नियम बेलपत्र अर्पण करायचा तो म्हणजे, आणि ह्या आहेत बेलाच्या वाती. ह्या बेलाच्या वाती आहेत, या 11 वातींचे एक जुडगा केलेला आहे. दर श्रावणात मी बेलपत्र वाहून झाल्यानंतर या बेलवातींनी महादेवांची आरती करत असते. तर हा रुद्राभिषेक. तर आपला सर्वप्रथम पहिला नियम असतो बेलपत्र अर्पण करायचा, की बेलाच्या मागची जी गाठ असते, बेलाच्या पानाच्या मागची जी गाठ असते ती गाठ काढून घ्यायची आणि मगच ते बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं.
एका छानशा बेलपत्रावर महादेवांचं शिवलिंग स्थापन करून महादेवांचा रुद्राभिषेक येथे सुरू केलेला आहे. आज श्रावणाचा पहिला सोमवार आणि सोबतच आज आहे विनायकी चतुर्थी. त्यामुळे या श्रावण सोमवाराच्या पूजेच्या ठिकाणी गणपती बाप्पांचं देखील पूजन करून घेऊयात. गणपती बाप्पांना 2 विड्याच्या पानावर स्थानापन्न करून त्यांना स्नान घालून त्यांच्या आवडीच्या दुर्वा आणि लाल फूल त्यांना अर्पण करून त्यांची पूजा केली आणि नैवेद्य अर्पण केला. आणि श्री गणेशाच्या पूजनानंतर आपली सुरुवात केली शंभू महादेवांच्या पूजेची. कोणत्याही देवाची पूजा करताना सर्वप्रथम त्यांना आवाहन, त्यानंतर स्थान, त्यानंतर स्नान, नंतर गंध अक्षता, वस्त्र आणि पुष्प अलंकार किंवा पत्री अलंकार अर्पण करायचे असतात आणि त्यानंतर नैवेद्य आणि धूपदीप दाखवायचा असतो. अशा प्रकारे पंचोपचार पूजा करून गणपती बाप्पांची करून घेतली. त्यांना नैवेद्य अर्पण केला साखरेचा. श्री गणेशाय सुरुवात केली आपल्या महादेवांची पूजा. आता श्रावणातला पहिला सोमवार नैवेद्य महादेवांची पूजा म्हणजे 108 बिल्वपत्र अर्पण करून आपण पूजा करत असतो. आणि मी तुम्हाला आज सांगितलं की आज इतका वैशिष्ट्यपूर्ण दिवस होता की महादेवांना मला अखंड बेलपत्री मिळाल्या महादेवांना अर्पण करण्यासाठी. बघा इथे एक छान ताट घेऊन त्या ताटामध्ये ओंकार काढून त्यावर बिल्वपत्र अंथरून त्या बिल्वपत्राला अष्टगंध अर्पण करून त्यावर आता आपण शिवलिंग स्थापन करणार आहोत. आणि या शिवलिंगाचं पूजन अगदी दररोज याच पद्धतीने संपूर्ण श्रावण मासामध्ये मी करत असते. जर का तुम्ही लाखोळी अर्पण करत असाल तर याच पद्धतीने आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं असते. त्यानंतर आवाहनासाठी अक्षता अर्पण केल्या आणि पंचोपचारे महादेवांची पूजा केली. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महादेवांना शिवामूठ अर्पण केल्याने काय होते. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बऱ्याच जणांना शिवामूठ कशी अर्पण करावी हे देखील व्यवस्थित माहिती नसतं. तर शिवामूठ आपल्याला 3 प्रकारे अर्पण केल्या जाते आणि त्या 3ही प्रकारांचं एक विशेष महत्त्व आहे. ते महत्त्व काय आहे हे पुढे शिवामूठ अर्पण करताना मी तुम्हाला सांगितलेच आहे. इथे महादेवांना बघा स्नान करून वस्त्र वगैरे अर्पण केलं आणि आता त्यांना छान गंध अर्पण करायचं आणि जी आपली पूजा आहे पंचोपचार पूजा ती पूजा पूर्ण करायची. मी तुम्हाला ही पूजा दाखवत आहे, पण माझी पूजा अगदी साध्या पद्धतीने असते. खूप मोठा देखावा करण्यापेक्षा किंवा खूप मोठी सजावट करण्यापेक्षा सेवेला महत्त्व मी माझ्या पूजेमध्ये देत असते. कारण की देखावा किंवा सुशोभीकरण हे करणं चांगलंच आहे, पण इतका वेळ नसतो आणि आपण सगळ्या संसारिक स्त्री आहे. आपल्याला पूजेसोबत आपल्या घरच्या इतर कामांना देखील महत्त्व द्यावं लागतं, किंबहुना पूजेपेक्षाही जास्त महत्त्व आपल्याला घरकामाला द्यावं लागतं. त्यामुळे अगदी साध्या पद्धतीने फक्त सेवा ही व्यवस्थित व्हावी, जी श्लोक आहे, जे मंत्र आहे हे सगळे व्यवस्थित व्हावे याकडे माझं अपूर्ण लक्ष असतं. बघा हे अखंड बिल्वपत्र अर्पण केलं आणि हे जे कण्हेरचं पुष्प असतं जे महादेवांना विशेष प्रिय असतं, त्याचप्रमाणे सफेद गुलाब मी महादेवांना अर्पण केला. आणि आता आपण सुरू करूयात की महादेवांना अखंड बेलपत्र 108 बेलपत्र अर्पण करणे. 108 बेलपत्र हे 108 महादेवांच्या नावांनी मी त्यांना अर्पण करणार आहेत. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महादेवांची 108 नामावली दिलेली आहे आणि खरोखर तुम्ही या नामावलीचा वापर करा आणि या श्रावणात या नामावलीनेच महादेवांना बिल्वपत्र अर्पण करा. प्रत्येक बिल्वपत्राचे मागची जी गाठ आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि अगदी शांत चित्ताने महादेवांना एक नाव घेऊन आपल्याला नामावलीतील एक नाम घेऊन आपल्याला महादेवांना बिल्वपत्र अर्पण करायचं आहे. ओम सदाशिवाय नमः. ओम विश्वेश्वराय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम गणनाथाय नमः. ओम प्रजापतये नमः.
ओम हिरण्यरेतसे नमः। ओम दुर्धर्षाय नमः। ओम गिरीशाय नमः। ओम भालचंद्राय नमः। ओम अनघाय नमः। ओम भुजंगभूषणाय नमः। ही आहे महादेवांना प्रिय अशी दवणा। दवणा देखील मी माझ्या घरी कुंडीमध्ये लावलेली आहे आणि या दवणेचा वापर देखील मी खंडोबा महाराजांच्या पूजेमध्ये त्याचप्रमाणे महादेवांच्या पूजेसाठी करत असते। धान्याचं महत्त्व कळावं आणि आपण जे धान्य निर्माण करतो किंवा शेतीमध्ये उत्पन्न करतो ते परमेश्वराला थोड्या प्रमाणात दान करावं किंवा परमेश्वराजवळ ते द्यावं आणि परमेश्वराविषयी कृतज्ञता बाळगावी यासाठी शिवामूठ आपण अर्पण करत असतो। बघा, पहिली शिवामूठ ही तांदळाची असते। शिवामूठ अर्पण करताना सर्व शिवामूठ ही 3 प्रकारे अर्पण करायची असते। पहिलं, आपल्याला अंगठ्याच्या बाजूने जे धान्य आहे ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं। त्यानंतर बघा, व्हिडिओत दाखवल्या या पद्धतीने मधल्या बाजूने धान्य महादेवांना अर्पण करायचं आणि तिसऱ्यांदा म्हणजे ही करंगळीच्या बाजूने धान्य अर्पण करायचं। आता याचं महत्त्व काय आहे हे देखील जाणून घेऊया आपण। आणि हे शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा असे म्हणून आपल्याला आपली इच्छा, मनातली इच्छा महादेवांना सांगायची असते। तर शिवामूठ आपण जी पहिले अंगठ्याच्या बाजूने आपण अर्पण केली याचा अर्थ पितृदोषातून आपली मुक्तता होते। त्यानंतर आपण ही जी मधल्या बाजूने आपण हे अर्पण केलं तर यामुळे आपण जर का मधल्या बाजूने अर्पण केल्याने आपल्यावर जे देवांचे दोष असतात किंवा काही देवांच्या बाबतीत आपल्या चुका झाल्या असेल तर त्या दूर होतात। आणि हे करंगळीच्या बाजूने शिवामूठ अर्पण केल्याने आपण कोणी ऋषी मुनी सज्जन व्यक्ती आपल्याकडून नकळतपणे किंवा जाणून बुजून दुखावल्या गेल्या असेल आणि तो दोष जर आपल्याला लागला असेल तर ह्या 3ही प्रकारचे दोष म्हणजे पितृदोष, देवांविषयीचे दोष आणि सज्जनांविषयी ऋषीमुनी साधूंविषयीचे दोष या 3 प्रकारे शिवमूठ अर्पण केल्याने दूर होत असतात। अशा प्रकारे संपूर्ण पूजन झालेलं आहे माझं आणि आता आपण करतो आहे आरती। ही आरती मी बेलवातींनी करत असते, तुम्हाला दिसत असेल पहा। या बेलवाती ही बेलाची वात 11 पदराची 11 पदर मिळून 3 पदरांची वात केलेली असते आणि 11 वातींचा एक जुडगा म्हणजे 121 वातींनी महादेवाची ही संपूर्ण आरती होत असते। संपूर्ण श्रावण मासामध्ये बेलांच्या पानाने आरती करणे हा माझा नियम असतो। हो त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो वृषभारूढा फणीभूषणा दशभुज पंचानना हो विभूती माळा जटा सुंदर गजचर्माभर धरा हो घडले गोहत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो त्याने तप मांडी। गणपतीची आरती, त्यानंतर त्र्यंबक राजांची आरती, महादेवांची आरती, त्याचप्रमाणे नंतर दुर्गे दुर्गटभारी ही देवीची आरती आणि मग नंतर महाराजांच्या आरती करून इतक्या संपूर्ण आरत्या करून झाल्यानंतर महादेवांना नैवेद्य अर्पण करावा। आपल्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की सर्व अन्याय क्षमा करी शंकर परंतु नैवेद्यासी होता उशीर शोभून जातो शिवशंकर। म्हणजेच पूजा झाल्या भगवान शिवशंकरांना नैवेद्य हा अर्पण करायचा असतो। तर भगवान शिवशंकरांचा आवडीचा नैवेद्य कोणता तर दही, भात आणि साखर हा महादेवांना अतिशय प्रिय असा नैवेद्य आहे। हा नैवेद्य तुम्ही महादेवांच्या पूजेमध्ये जरूर अर्पण करा। ही पूजा झाल्यानंतर मी आज एक श्रावण मासामध्ये या वर्षीचा एक संकल्प घेतला आहे, ती म्हणजे आपली पार्थिव शिवलिंग पूजा। बेलाच्या झाडाखाली जी माती असते त्या मातीचं पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची, पंचोपचार पूजा करायची, आरती करायची आणि अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये होणारी ही पूजा आहे। पण खूप छान आणि खूप प्रभावी अशी ही पूजा आहे। असं म्हणतात आपण श्रावण मासामध्ये
पार्थिव शिवलिंग करण्याचं विशेष महत्त्व असतं. असं म्हणतात आपण पार्थिव शिवलिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण फक्त एकाच शिवलिंगाची पूजा आपण करत नाहीत, तर या शिवलिंगामध्ये मातीचे असंख्य जेवढे कण असतात ते कणरूपी शिवलिंगाची आपण पूजा करत असतो. म्हणजे कितीतरी कितीतरी संख्येने आपण या शिवलिंगाची पूजा करत असतो. अशा पद्धतीने बघा, बेलाचं झाड आहे माझ्या घरी हे लावलेलं, आणि याच्याच खाली पार्थिव शिवलिंग पूजा मी अशा प्रकारे पार्थिव शिवलिंग तयार केलेलं आहे. आणि पार्थिव शिवलिंग तयार करताना याला जलाधारी वगैरे करायची आवश्यकता नसते. फक्त अशा पद्धतीने छोटंसं एक शिवलिंग करायचं आणि याचीच आपल्याला आवाहन करून नंतर पंचोपचार पूजा करायची असते. मी पूजा केल्यानंतर पाहिलं तर बरोबर 4 मिनिटांमध्ये आरतीसकट फक्त 4 मिनिटांमध्ये ही पूजा झाली. आणि अशा पद्धतीने आपल्याला एक 2 ते 3 मिनिटात ही पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला एक 15-20 मिनटं हे शिवलिंग असंच राहू द्यायचं आणि नंतर त्याचं विसर्जन करायचं. इतकी साधी सोपी पूजा आहे. श्रावण मासामध्ये मी हा नियम करणार आहे. दररोज पार्थिव शिवलिंगाचं पूजन करणार आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही देखील या श्रावण मासामध्ये 21 किंवा 16 दिवस या पद्धतीने पार्थिव शिवलिंग पूजन जरूर करू शकता. यासाठी तुम्ही बेलाच्या झाडाखाली हे पार्थिव शिवलिंग काढू शकता किंवा तुमच्या घरी जर शमीपत्र असेल त्या शमीपत्राच्या कुंडीमध्ये किंवा शमीपत्राच्या झाडाखाली अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंग पूजा करू शकता. किंवा तुमच्याकडे दोनही हे वृक्ष नसतील तर जे झाड असेल तुमच्या घरी त्या झाडाच्या मातीने पार्थिव शिवलिंग तयार करून त्या कुंडीतल्या मातीमध्ये अशा प्रकारे शिवलिंगाचं पूजन करायचं आहे. आणि खरं सांगते, श्रावण मासामध्ये हे केलं जाणारं हे अतिशय सोप्यात सोपं पण अतिशय श्रेष्ठ असं खूप फलदायी असं व्रत आहे. शिवमहापुराण कथेमध्ये या व्रताचं विशेष महात्म्य सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील तुम्हाला शक्य झालं तर अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंग पूजन जरूर करा.